अशा प्रकारे सुंदर असं इथे आपल्या बांबूपासून घर तयार केलेलं आहे आणि इथे थोडं गारवा पण आहे. आम्ही आता खाऊ गल्लीमध्ये आतमध्ये उसर एंट्री करत आहोत आणि नेमकं बघूया की खाऊ गल्लीमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते. पूर्ण खाऊ गल्लीमध्ये गर्दी आहे. बघा लहान लहान मुलांची सहली आलेली आहे इथे. शाळा कोणती तुमची? हां हे बघा आड्र्यातून पुरं शाळेला सहल आलेली आहे. ओके तुमच्या शाळेचं नाव काय? आता तुम्ही काय काय बघत होते कार्यक्रमामध्ये? अजून अरे एका एकाच जागा रे. अजून बघितल्या मावरा बघितला काय? मावरा बघितला. ओके ओके आता इथे बघूया पाणी पण घ्यायचे आहे आणि मी तो गाडी घेऊन किती वर्षांनी नाचते बघायला जायच्या दिवशी मला थोडा मस्त त्या काकांची आता गुलकंद कुल्फी घेतलेली आहे. बघूया तिची काय कशी आहे टेस्ट काय ती. आणि माझ्याबरोबर आहे माझा मित्र कल्याण. दोघांना एक कुल्फी घेतलेली आहे. बघूया टेस्ट कशी लागते ती. आणि छान आहे रे टेस्ट वेगळी लागली आहे. हे भारी एक नंबर. आम्ही खात खात निघालो आहोत. काय म्हणतो त्याला? तुला घेणार आज माझा मित्र कल्याण जोशी आहे म्हटलं सांगणार नाही आज. सुंदर अशी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. काजू 4 नंबर असं वगैरे सगळं वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. सुंदर असा कोकणात जे होतं ते सगळं संपूर्ण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकता कलम इतका छोटा आहे तरी जरा मोर आलेला आहे. सुंदर असं सगळं मांडलेलं आहे ते. आपल्याकडे कोकणामध्ये गवताच्या वाडी शिवले जातात. तर आपण आता या व्हिडिओमध्ये तसंच एखादा आपला गवताचा वाडा पाहणार आहोत. आणि माझ्या मागे पाहू शकता आपण की कशा प्रकारे तो गोठा केलेला आहे तयार. आमच्याकडे कोकणामध्ये आपल्या पाहू शकता की असा समोर गोठा आहे आणि त्याला काही ठिकाणी कौलं लागली जातात. तर आपल्या इथे पाहू शकता की मस्तपैकी जुन्या पद्धतीने त्याला गवताचं असं व्यवस्थित पाणी खालती येण्यासाठी असं केलेलं आहे. पाहू शकता गोठ्यामध्ये आपल्या एक बैल आहे इकडे एक बैल आहे आणि इथे शिडी दिली आहे जेणेकरून आपल्या माळ्यावरती जाऊन पेंडा वगैरे काढण्यासाठी. हा पेंडा आपल्याला पावसामध्ये जास्त उपयोगी पडतो. ह्या ठिकाणी असं वेगळा प्रयत्न केलेला आहे प्रोजेक्टमध्ये जेणेकरून इथं वरती कोंबड्या आहेत आणि ते खालती त्यांची घाण पडल्यावरती आतमध्ये मासे आहेत. थोडक्यात कमी खर्चात जास्त नफा असा या ठिकाणी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्यानंतर बघा सेम तसंच केलं आहे इकडे पण. इकडे बकरे आहेत आणि इकडे खालती त्याच्या मागे इकडे मासे आहेत. असा प्रोजेक्ट केलेला इकडे.
सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. चारा लागवड कोकणामध्ये जनरली चारा लागवड केली जात नाही, ते आपोआप आपल्याला निसर्गातून मिळते. पण काही ठिकाणी पशूंसाठी चारा ही लागवड केली जाते. पाहू शकता कशा प्रकारे चारा लागवड केलेली आहे. पाहू शकता बाकी काहीतरी करत आहे. शिकवता ना जे कोणती वगैरे तापवली जाते आणि मग थोडीच्या साईडने हे घालायचं ते तयार आहे. आपल्या काय काय वस्तू मला जर माहिती सांगाल का? वस्तू काय काय आहेत त्या? वस्तू या सर्व शेतीचीच आहेत बघ. शेती अवजार आहे सगळी. हा शेती अवजारी, पिका, आवड, ओके. हे दात्या, हा. हा पंजा, हाळ, हे कुराड, ओके. इकडं विळा, कोयती, ओके. कुदळ, कढई हे सर्व वगैरे शेती सगळं अवजार शेती अवजार आहेत. आहेत, बरोबर. नांगर, हे लोखंडी पिकं नांगर. छोटे. हा लोखंडी सर्व आम्ही ओके तयार ओके ओके करतो ओके घरी, कारण आमचा व्यवसायच आहे. लोहाराचं आहे, बरोबर. त्यावरच आमची जातच ते आहे. ओके 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 थँक्यू. ते आमचं कामच आहे. बाळपूर्वीचा जन्मच आमचं जन्मापासून ते सगळं जन्मापासून तेच आहे, बरोबर आम्हाला शाळाच शिकवलेली. बरोबर बरोबर ट्रेनिंग हे आमचा कोर्स म्हणलं तरी हेच सगळं बरोबर. काही. चेहऱ्यावरती एक हसू पाहू शकता आपण. गाव आमचं पाचाड आहे. पाचाड. पाचाड तिथंच राहतो आम्ही. पाचाड म्हणजे आपल्या चिपळूण पाचाड. हा चिपळूण पाचाड तिथेच आम्ही रहिवाशी. ओके ओके थँक्यू. सुंदर असं बांबूचं घर आपण या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारची ते तयार केलेले आहेत. मी पूर्वी आपण बटणंही पाहू शकता की पूर्वीच्या काळात कशी बटणं होती ती, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते. आणि आतमध्ये गारवा इतका आहे की AC पेक्षा खूप छान वाटते ते. इकडे पूर्ण घोड्यांची लाईन आहे. उंटही पुढे आहे. अरे क्रॉस आहे ती क्रॉस सगळी एकाच याची पैदास आहे. वेगवेगळ्या गायींची आहे. हां ही तुमची आहे. गाईचं नाव कसं? पार्वती. नाही नाही तिचं हे कोणते आहे? देवणी देवणी प्रकारची गाय आहे ही. पाहू शकता देवणी प्रकारची गाय. आणि ह्या बाकीच्या आहेत त्या देवणीच आहे. चारही देवणी. चारही देवणी आहेत. ओके. चेहऱ्याला वगैरे सगळं सेम असतं त्यांचे कलर वगैरे. तुम्ही आलात कुठून? हो आम्ही लातूर आहोत. लातूरवरून खास कृषी प्रदर्शनासाठी आला. हो. इथल्या तुम्हाला यांचा रिस्पॉन्स कसा मिळाला? मला मॅडमनं फोन केला होता.
रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं तुम्हाला हां माहिती किंवा तुम्हाला सहकार्य कसं आहे इथलं लोकांचं? चांगला आहे चांगलं आहे. ओके. तुमचं नाव कसं? हॅलो सर नमस्कार, मी आनंद व्यंकटी वाघमारे. ओके. आपण आहात कुठून? मी तालुका जिल्हा लातूर माझा. लातूरमधून आलात? हा तुमचं इथे काय आणलं तुम्ही? गुरं वगैरे आणलीत की हा आणलीत ना. ही तुमचीच गुरं आहेत का? हा, आपलीच. ओके ओके. आपण आहात कुठून? आपलं गाव कोणतं? आमचं गाव बारामती. बारामतीतून तू खास कृषी प्रदर्शनासाठी आला हो, नंदी बैल आहे का नाही, ओके. तिथं उज्जैन गुजरा साईडवरून आणलेला आहे. ओके. गाव आमचं बारामती. बारामती. काही तुम्ही माहिती द्यायला आले का? हां थोडी माहिती येते मला याच्याबद्दल. बरं, तेवढं माहिती. हे नंदी बैल आहे, गावोगावी लोकांकडे जात नसतो पहिला. ही आपली लोककला आता पावत चाललेली. ओके. म्हणलं ना आता ही लोककला प्रसाद दादा यादव यांनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे. आपल्या स्वप्नाली ताई यादव यांनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे. बरोबर. आणि इथं त्यांच्या कलेने लोकाला दाखवलेली ही नंदी बैल आहे. हां. पहिले लोक गावोगावी जाऊन का नाही नंदीचा खेळ करायचे. बरोबर. काय म्हणलं आता सगळं दुर्मिळ होत चाललेलं आहे. बरोबर. सगळं लोकाला पावत चाललेले आहे. हां. आता या लोकाला या प्रदर्शनांमध्ये हां. लोकांना याचा आनंद भेटावं बरोबर. म्हणून खुश लोकांचं राहावं आणि नंदी बैला त्यांना आशीर्वाद भेटावं हां. म्हणून नंदी बैल आणलेला आहे. ओके. त्याचं तयारी कशी करता म्हणजे खाण्याचं वगैरे कसं काय असतं? त्याचं तर रोज खाणं पिणं चालूच आहे आपलं त्याचं. रेग्युलरच असतं असं? ते 19 वर्षाचा नंदी बैल आहे. 19 वर्ष नंदी बैल आहे. हो. काय नाव आहे? हे आता 12 ज्योतिर्लिंगवरला जाऊन हां. तिथं त्याचा जाऊन अभिषेक करून त्याला आम्ही घेऊन यायला लागलो. ओके. हो, लहान असताना त्याला आम्ही घेऊन आलेलो. ओके. आपल्याला इथल्या आपल्या सगळ्यांचा कसा प्रतिसाद लाभला आहे चिपळूणकरांचा? इथं आम्हाला चिपळूणकरांचा एक नंबर आनंद प्रतिसाद भेटलेला आहे. ओके. आणि ह्या नंदी महाराजांसुद्धा चिपळूणकरांना आशीर्वाद दिलेला आहे. ओके. हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं आणि सुखरूप जावं सगळ्यांना याचा आशीर्वाद दिलेला आहे. थँक्यू. नंदी बैल आमचा महादेव नंदी आहे. महादेव नंदी आहे. पहिल्यापासून शिंग एवढी मोठी आहे. हो. शिंग मोठे काँक्रेज ना. काँक्रेज. कृषी महोत्सव 2026 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. घे मामांचा धर्म घे महादेवा मामांचा धर्म घे. हर हर महादेव. माझ्या बहुत आपण आता एक असं प्राचीन घर आपण आता पाहायला जाणार आहोत. सुंदर असं घराची रचना केलेली आहे. आपण आता याच्यामध्ये आपण प्राचीन घर पाहणार आहोत. प्राचीन घरामध्ये सुरुवातीला मस्त असे प्रत्येकाच्या बरोबर असणारी वृंदावन आहे. आणि त्या पुढे सगळं सर्वांचा लाडका सर्जा आपण पाहता येते कृषी महोत्सव 2026 मध्ये. प्रबल घर केलेलं आहे. ते वासुदेव आहे. सुंदर असं शांत वातावरण आहे ते. ही आपल्या घराची ओटी आहे. इथं बंदूक ठेवलेली आहे. खरंच छान वाटतं जेव्हा आपण अशा लोप पावलेल्या वस्तू आपण पाहतो. आणि घरामध्ये खूप सुंदर असं शांतता आहे. थंड इथे AC लावायची गरज नाही आहे. इकडे वरती माळ्यावरती जायला जिना आहे. तर काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. सिमेंट कॉन्क्रीटची जिनी झालेली आहे. पूर्वीची सगळी भांडी आहे तिथे.
करण्याचा प्रयत्न केलेला इथे. आणि इकडे आपला पूर्वी असणाऱ्या अशा घराची पडवी आणि त्याचप्रमाणे इकडे भांडी अडकवलेली आहे. जेवणाची भांडी, कुकर, टोपली, वेगवेगळ्या प्रकारची भांडी अडकवलेली आहे. जेवण करण्याची एक चूल आहे. सुंदर असं इकडे नांगर वगैरे लागलेलं आहे. आणि शांत आहे इथं वातावरण पूर्ण पाहू शकता. इकडे पूर्वीतले मोठमोठे तपलेले आहेत आणि पूर्वी अशा प्रकारे खिडकी असायच्या घराला व्हेंटिलेशनसाठी. मस्त सुंदर असा बिछाना आहे आणि मस्त की घोंगडी वगैरे टाकून झोपण्यासाठी केलेलं आहे सगळं. पूर्वी घराला अशा प्रकारे पडवी असायच्या आपल्या चारी साईडने पूर्ण करायच्या. आणि मेन हा घरी वगैरे झाड दाखवलेली आहे. निवांत बसला. माझ्या मागे पाहू शकता आपला कोल्हापूरहून आलेला आपला सुलतान रेडा. पण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. नमस्कार, आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला आपलं नाव सांगू शकाल? फिरोज सरदार शेख, आपण आलात कुठून? राहणार कर्नूल, ताकागर, जिल्हा कोल्हापूर. ओके, मला जर आपल्या रेड्याचं नाव सांगू शकाल? त्याचं नाव सुलतान आहे. सुलतान आहे. त्याचा मला खुराक सांगू शकाल काय काय आहे तो? काय आपलं आहे ते रेग्युलर वगैरे. ओके सुंदरला रोज एक 4 अंडी, ओके. 2 लिटर दूध सकाळी, ओके संध्याकाळी 4 अंडी 2 लिटर दूध. ओके पोळी उत्साह मग. ओके. त्याची मेहनत कशी घेता तुम्ही? मेहनत काय जी आपली काय रेग्युलर घेते तशीच घेतो. ओके. याला बाकी जरा स्वतंत्र व्यवस्था करावी लागते, हां. बसण्याची, खाण्याची वगैरे. ओके. आता त्याचं वजन काय असेल तरी? वजन 600 ते 700 किलोपर्यंत. ओके. आणि किती वर्षाचा आहे तो आता? 2 वर्ष 10 महिन्याचा आहे. ओके. आता 2 दात टाकले. ओके. आणि त्याचा वापर कशासाठी करता आपण? आता सिमेंटसाठी वापरला. ओके. म्हणजे आपल्या घरी म्हशी वगैरे म्हशी. त्यासाठी वापरता तो. आणि आपल्याला इथे आलात तर आपल्याला चिपळूणकरांचा प्रतिसाद कसा मिळाला? प्रतिसाद एकदम चिपळूणकरांचा 1 नंबर मिळाला आहे. ओके. आणि सरांना बरीच जणांना म्हणजे एक वेगळ्या स्टाईलनं बघायला मिळालं. ओके. आणि जे राहणीमान स्टाईलिशच आहे, ओके. त्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या जमून आल्या. ओके. चिपळूणकरांनी याला एक हेल्मेट रेडा म्हणून नाव दिले. ओके. हेल्मेट रेडा. ओके. आणि आपला रेडा आहे तो कुठल्या जातीचा आहे? हा जाफराबादी, प्युअर जाफराबादी रेडा आहे आपला. आपण पाहू शकता. आणि त्याच्या डोक्यावरती आपण पाहू शकता की कशा प्रकारे शिंग आहेत ते. त्याचा स्वभाव कसा मला सांगू शकाल? स्वभाव एकदम स्टाईलिस्ट आहे. मार्का वगैरे काय असतं? मारत वगैरे काय कोणालाही हात लावून देतो. ओके. पण ते झोपताना वगैरे तोंडाच्या म्हणजे खाली पाय वगैरे देणं, हां. 4 पाय लांबडं करून झोपणं, हां. स्टाईल. बरोबर. म्हणजे राजासारखं जपतो थोडक्यात. ओके. थँक्यू. आपल्या चिपळूणमधील असे रहिवासी आर्या वडील पिक्चर वगैरे सगळं याच्यावर मिळतं.
असं बोललं का नाही मशीन के साथ में पूरी सेट ऐसा घर पे गरम आटा डाल के गरम कोलियाँ बनाते हैं साँचे को आपने ऐसे ऐसा लगा दें भुशी आटा भुशी आहे गाडी भुशी आहे इंजिन ब्रेक तुम्ही ह्यानं कॉल केलात ना की सगळं तुम्हाला मिळालं सगळं मिळतं पुरी पेंट मिळेल एक शेतकरी चर्चा करताना उदास पण आहे ये लो इसमें प्रेस करते छोड़ दीजिए आप उसको एक ही हाथ से दबा दीजिए अंगूठा इसके अंदर रख दीजिए आ रहा है क्या बहुत ही ईजी है सगळे साचा भेटते पूर्ण सीड आते किंमत कशी आहे 100 रुपयाला साहेब 15 साचा और मशीन Hadi,